गेले 8 दिवस झालं सकाळ सकाळी काय भयंकर थंडी वाजते म्हणून सांगू. अगदी हात तर बर्फासारखे थंडगार पडलेले असतात. त्यात हा स्वयंपाक तर करावाच लागतो आणि स्वयंपाक करत असताना असंख्य वेळा बघा त्या तोटी समोर हात जातो. हात काही कट केलं, काही चिरलं, कणिक मळली, धुवावा तर लागतोच बघा. इतके भयंकर बर्फासारखे हात थंड पडले होते. म्हटलं चला या थंड हातांचा स्पर्श डोळ्यांना करूया, कारण डोळ्यांना नेहमी हा थंडावाच पसंत असतो. त्यातल्या त्यात थंडीच्या दिवसामध्ये ना माझे डोळे सकाळ सकाळ टंब असे सुजलेले असतात आणि थंड हातांचा स्पर्श केला ना तर त्या डोळ्यांना खूप छान वाटतं. चला आज मस्त असं तुमच्या सोबत ना गावरान चवीची मोड आलेल्या हुलग्याची भाजी शेअर करणार आहे. तुमच्या घरातही असे हुलगे खायला आवडतात का हे कमेंट करून सांगा. कारण मी तर बऱ्याच जणांना ऐकते की आमच्या घरात तर हुलगा आवडत नाही बाबा असं म्हणणारे, पण मला मात्र ही भयंकर भाजी आवडते. तर कशी बनवायची सांगते. इथं ना एक कढई गॅसवरती ठेवली होती. पोहे खाण्याचे 4 चमचे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली. त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा छान असा तेलात टाकून परतून घेतला. लाल बुंद पिकलेलं एक टमाटर टाकलं, कढीपत्ता टाकला, मुठभर कोथिंबीर टाकली आणि मस्त असं ते सुद्धा छान असं तेलात परतून घेतलं. त्यानंतर हळद मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा टाकली. साठवणीचं काळं तिखट 1 चमचा टाकलं. तिखट आणि मीठ आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आणि मस्त असे मोड आलेले जे आपले हुलगे होते ते सुद्धा या सगळ्या वाटणामध्ये टाकून घेतले. आणि हो सांगायचं राहूनच गेलं, कांदा, लसूण आणि टमाटर, तीळ, खोबरं याचं जे वाटण बनवलेलं असतं ना ते सुद्धा वाटण 1 चमचा याच्यामध्ये मी टाकून घेतलंय बरं का. त्यानंतर हुलगे मस्त असे मिक्स करून घेतले आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी शिजण्यासाठी टाकले. कारण हुलग्यांना ना शिजण्यासाठी पाणी भरपूर लागतं. तुम्हाला जर एकदम गाळ हुलगे शिजवायचे असतील तर 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि थोडेसे नरम शिजवायचे असतील तर 1 ग्लास पाण्यात सुद्धा हे हुलगे शिजून जातात. कुकरला अगदी पटकन शिजतात, पण मोकळी शिजवलेली हुलग्याची भाजी आहे ना ती खायला खूप टेस्टी लागते. म्हणून मी आज मस्त अशी कढईमध्येच ही भाजी शिजायला टाकली होती. आणि भाजीमध्ये जेव्हा मी पाणी ओतत होते ना तेव्हा तुम्हाला गरम पाणी करण्यासाठी एक मी केटल दाखवली होती. ती केटल जर तुम्हाला हवी असेल ना प्रोडक्ट टॅग करून देते, कारण फार उपयोगाला येणारा प्रोडक्ट आहे. सकाळ सकाळी वजन कमी करण्यासाठी गरम कोमट पाणी प्यायचं असेल ना तरी उपयोगाला येते. किंवा बघा लहान मुलांना घरात सर्दी वगैरे होत असते तर त्यांना सुद्धा कोमट पाणी काढा वगैरे बनवायचा असेल तरी सुद्धा ते पाणी अगदी पटकन अर्ध्या मिनिटाच्या आत कोमट किंवा गरम होतं. किंवा बऱ्याच भाज्यांना रस्सा भाज्यांना तरी यावी म्हणून आपण गरम पाणी वापरतो, तर त्याच्यासाठी सुद्धा ही आपल्याला गरम पाण्याची केटल आहे ना ती खूप उपयोगाला येते. मी टॅग करून देते, प्रोडक्ट नक्की घ्या. आणि बघा इथं मस्त अशी तोपर्यंत एक 10-15 मिनिटात माझी हुलग्याची भाजी शिजून तयार होती. जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आणि भाजी झाली तयार. हाय ना, हाय हाय बसती तिथं, त्याच्यावर पाणीच मारावं लागते आता उकळलेलं. भाजी करून झाली. घरात खूप थंडी वाजत होते म्हणून बाहेर आले. अहो पण तोपर्यंत आले होते आणि इथं ना गेल्या 8 दिवसापूर्वी जी गांनी मला हाताला चावलेली होती तीच इथंच अजून आहे का, तिनं पोळी वगैरे परत अजून तिथं तयार केली आहे का हेच बघायचं आहूंचं चाललेलं होतं. कारण अचानक कधी तर आपण कुंडीजवळ जातो, हात लावते आणि पटकन उठून ती गांनी चावते, म्हणून तिथं आमच्या दोघांचं बघायचं चालू होतं. चला म्हटलं आलेच बाहेर तर आपल्या बागेतला एक फेरपटका तुम्हाला द्यायलाच हवा. शेवंतीला तर काय मस्त असा बहर आलाय. पांढऱ्या शेवंती बरोबरच आता इथं बघू शकता काय सुंदर अशी आपली चॉकलेटी शेवंती बहरलेली आहे. अगदी मन डोळे तृप्त करणारी अशी ह्या चॉकलेटी रंगाच्या शेवंतीची फुलं आहेत. त्यानंतर 2 दिवसापूर्वी इथं आपल्याला पांढरा एक गुलाब आणि गुलाबी रंगाचा एक गुलाब लावलाय, तर त्याच्या सुद्धा कळ्या सुंदर उमलायला लागल्या होत्या. पण झालंय असं की थंडी म्हटलं की मावा हा आलाच. आता ह्याच्यावरती मला औषध फवारल्याशिवाय पर्याय नाही. तर भरपूर कळ्यांवरती मावा दिसत होता आणि अशी मावा पडलेली फुलं पण देवाजवळ ठेवता येत नाही. मग आता औषध तर मारून घ्यावं लागणार. तोपर्यंत इकडे बागेत लक्ष गेलं आणि बघते तर काय आंबे हळदीला आपल्या इतकी छान हळद आलेली आहे. जेव्हा कधी या आंबे हळदीचं हार्वेस्टिंग करेल ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. कारण अजून ना ही हळदीची वरची पानं आहेत ना ती हिरवीगार आहेत. ही पाने पूर्ण सुकून द्यावी लागतात म्हणजे आपली आंबे हळद काढणीला आली आहे हे लक्षात येतं. तर जेव्हा काढेन ना तेव्हा नक्की दाखवेन. त्यानंतर इकडे आले तर मिरचीच्या पानाची पण माव्यामुळे पानं गळून गेली होती. फक्त मिरच्या राहिल्या होत्या. वांग्याला तर फुलं येतात पण फुलं का गळतात हेच काही मला समजत नाहीये. खाऊच्या जो विड्याचा पानाचा वेल आहे ना त्याला पण भरपूर पानं लागलेले आहेत. तर तुम्हाला वांग्याची फुलं गळण्यामागचं जर काही कारण माहिती असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बरं का. मला उपयोगाला येईल. म्हणजे बघा पाणी जास्त होतंय किंवा काय कमी होतंय हे मला काही समजायला मार्गच नाहीये.
त्यानंतर बघा घरात आले, स्वयंपाक, किचन ओटा सगळं काही आवरून घेतलं. सगळ्यात लास्टला राहिलेलं असतं काम ते म्हणजे परत एकदा 11-11:30 वाजता ही घरं झाडून घ्यायचं. सगळं बेडरूम, किचन वगैरे सगळं आवरलं. आता राहिला होता हॉल क्लीन करायचा, म्हणून मस्त असा हॉल सगळा चकाचक करून घेतला, कचरा वगैरे काढून घेतला. घरात बघा अशी असंख्य छोटी मोठी कामं असतात, फक्त दिसून येत नाहीत. घरातली अशी छोटी मोठी कामं सकाळची आवरणं हे सुद्धा आपल्या घरातल्या स्त्रियांसाठी एक उत्तम प्रकारचं मेडिटेशनच आहे बघा. कारण जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला काही शांती लाभत नाही. इथं समोर बघा मी झाडून काढते, तिथं तुम्हाला दिसत असेल की एक सायकल ठेवलेली आहे. आणि ती सायकल आहे ना, बरेच जण माझ्या घरात जे पण पाहुणे रावळे येतात ना, ती कुठून आणली, कितीला घेतली असं विचारत असतात. आणि प्रत्येकाला ती सायकल आवडते. खूप सुंदर डेकोरेटिव्ह असा पीस आहे. तुम्हाला ही ती सायकल घ्यायची असेल ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ते प्रोडक्ट टॅग करून देते, किंवा इथं बॅगचा एक छोटासा लोगो दिसतो तिथं ते प्रोडक्ट टॅग करून देते. नक्की मागवा. तुम्ही जर माझ्यासारखे असे घर सजवायला, म्हणजे बघा प्रत्येक स्त्रियांची आवड असते, कुणाला बागकाम आवडतं, कुणाला रांगोळी आवडतं, तसं मला माझं घर आहे ना माझ्या स्वतःच्या हातांनी सजवायला, वेगवेगळ्या वस्तू नवीन माझ्या घरासाठी घ्यायला आवडतात. एक वेळ माझ्यासाठी काही वस्तू घेणार नाही, पण माझ्या घरासाठी मला घ्यायला आवडतात. तुम्हाला ती सायकल हवी असेल तर नक्की घ्या. त्यानंतर बघा मस्त असं ज्वारीचं दळण संपलं होतं, मग बाहेर आले, ज्वारी चाळून घेतली, नीट करून घेतली आणि दळणही करून घेतलं. तर चला मग आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटच्या शेजारी हाईपचा नवीन ऑप्शन आलाय, तर जाता जाता हाईप सुद्धा करा. नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत